नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। शिक्षकांचे थकीत मानधन तात्काळ द्या, मनसेचे मनपा प्रशासनाला निवेदन। धुळे महानगरपालिकेचे शिक्षण मंडळातील अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतलेली असून मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या दासरवाड यांच्या तातडीने कारवाई करण्याची मागणी मनसेने केलेली आहे। मनपा इंग्रजी शाळा क्रमांक 9 मधील शिक्षकांच्या नियुक्ती आदेशाला आणि मानधन वाढीच्या मागणीला दासरवाड यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेने केलेला आहे। दरम्यान शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश त्वरित देऊन थकीत मानधन देखील तात्काळ त्यांना अदा करण्यात यावा अशी मागणी मनसेने केलेली असून त्या संदर्भात आज मनसेच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते। आज आयुक्त मॅडमांना निवेदन देण्यात आले। 31 डिसेंबर 2024 रोजी महानगरपालिकेच्या 9 नंबर शाळेमधील शिक्षकांचे मानधन आणि त्यांच्या नियुक्ती आदेशाचा ठराव पारित झाला होता। 3 महिने उलटून देखील आजपर्यंत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेला नाही। महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील दासरवाड सर जे आहेत, ते जे अधिकारी आहेत, यांनी कुठल्याच प्रकारे त्यांना अजूनपर्यंत नियुक्ती आदेश दिलेला नाही। कारण अद्यापपर्यंत स्पष्ट केलेले नाही। आयुक्तांना आम्ही 3 ते 4 वेळा संबंधित भेटलो आहे। अजूनपर्यंत आयुक्तांनी दासरवाडावरती कुठल्या प्रकारची कार्यवाही केली नाही। जर संबंधित शिक्षकांना 3 दिवसाच्या आत नियुक्ती आदेश दिले नाही आणि त्यांचे उर्वरित 3 महिन्याचे मानधन दिले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासेल, त्यांना कुठल्याही प्रकारे रस्त्यावर फिरू देणार नाही।